आजच्या पिरियडमध्ये आपण टाइप्स ऑफ इम्प्लिकेशन बघू. देर आर 3 टाइप्स ऑफ इम्प्लिकेशन: कॉन्वर्स, इनवर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. त्यापैकी तुमची ओळख याच्याशी आहे कॉन्वर्सची. थोडक्यात सांगतो तर आपल्या भाषेत आपली मॅथमॅटिकल भाषा आहे. याच्यात इम्प्लिकेशन P implies Q is a given implication, then the implication Q implies P is called converse. याचा कॉन्वर्स म्हणतात. तुम्ही कॉन्वर्स थेरम बघितले आहे. कसे ऐका. P implies Q याला काय आपण वर्बल सेंटेन्समध्ये लिहिलं आहे. इफ P then Q. इफ शब्दाचा अर्थ आपल्या मॅथ्समध्ये गिवनसाठी वापरतात. अँड देन शो दॅट अशी भाषा असते. तर शो दॅट दिस इज कॉल्ड रिझल्ट. तर हे गिवन असतो आणि हे रिझल्ट असतो. इफ म्हणजे गिवन असतो, पी गिवन असतो. देन शो दॅट. एक एक्झाम्पल पहा. इफ अ ट्रायंगल इज राईट, याला म्हणतो मी ट्रायंगल इज राईट, देन हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. या सेंटेन्समध्ये तुम्ही त्याला पहा. तर हे झाला तुमचा ट्रायंगल इज राईट, गिवन झाला. अँड देन शो दॅट हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर. आता याच थेरम, हे थेरम कंप्लीट झाला. आणि याचा जर कॉन्वर्स बनवायचा आहे तर हे जो गिवन आहे ट्रायंगल इज राईट, याने तुम्हाला शो दॅटमध्ये टाका लागेल. आणि हे जे देन शो दॅट आहे याने तुम्हाला गिवनमध्ये टाका लागेल. मी थोडक्यात असं लिहितो. इफ म्हणजे गिवन, हे जो गिवन आहे याला इथं टाका लागेल. हे शो दॅट आहे याला इथं टाका. आणि हे जो गिवन आहे याला शो दॅटमध्ये टाका. तर हे सेंटेन्स मी थोडक्यात असं लिहितो. तुमचा पी म्हणजे ट्रायंगल इज राईट होता, तो शो दॅटमध्ये चालला जाईल. आणि हायपोटेन्यूज स्क्वेअर इज इक्वल टू साईड 1 स्क्वेअर प्लस साईड 2 स्क्वेअर, तो इकडे येऊन जाईल गिवनमध्ये. अँड दिस सेंटेन्स इज कॉल्ड कॉन्वर्स ऑफ दिस सेंटेन्स. पण आपल्याकडे सिम्बॉल आलेले आहे. तर इफ देनचा सिम्बॉल बनते इम्प्लाइज पी क्यू. इफ देन, तुम्ही या देनच्या जागेवर हे लावता. तर इफ देनचा सिम्बॉल आहे इम्प्लाइज. मी सरळ सरळ लिहितो दिस क्यूच्या जागी क्यू, पीच्या जागी पी. तर हे जे इम्प्लिकेशन आहे याला म्हणतात कॉन्वर्स. पी इम्प्लाइज क्यू जर दिलेला थेरम असेल, दिलेला इम्प्लिकेशन असेल, तर त्याचा कॉन्वर्स बनते क्यू इम्प्लाइज पी. दुसरा प्रकार आहे इनवर्स. इम्प्लिकेशनचा प्रकार आहे इनवर्स. If P implies Q is the given implication, is an given implication, then this implication minus P implies minus Q, not P implies not Q, is called its inverse. हे नवीन प्रकार आहे. इनवर्स कसे तुम्हाला आणखी पाहायला भेटेल, पण सध्या इम्प्लिकेशनचा प्रकार असाच चालते. तर एक काम करायचं, हे तुमचं दिलेलं इम्प्लिकेशन आहे. तर याच्या दोन्हीकडे असं मायनस मायनस लावलं तर हे बनते मायनस पी इम्प्लाइज मायनस क्यू. इट्स कॉल्ड इट्स इनवर्स. तर हे इनवर्सचं फॉर्म्युला आहे असं लक्षात ठेवा. याचं इनवर्स एवढा. फॉर्म्युले लक्षात ठेवा. डेफिनेशन सिंपल पद्धतीनं बनवलेली आहे. आणि आता कॉन्वर्समध्ये काय झालं ऐकून घ्या. या इम्प्लिकेशनचा कॉन्वर्स एवढा. उलटं करायचं म्हणजे कॉन्वर्स. आता याच्या दोन्हीकडे मायनस लावायचा म्हणजे याचाच इनवर्स. आता उलटही करा आणि मायनसही लावा तर हे तिसरा प्रकार घडते, बनते कॉन्ट्रापॉझिटिव्ह. इफ पी इम्प्लाइज क्यू इज एन इम्प्लिकेशन, गिवन इम्प्लिकेशन, देन द इम्प्लिकेशन, हे बघा याच्यात आपण काय केलं आहे, याचा उलटही केला आहे असं, आणि दोन्हीकडे मायनसही लावले आहे. अँड या दोघांचं मिक्सचर बनते कॉन्वर्स प्लस इनवर्स इज कॉल्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. हे पाहून घ्या तुम्ही. पी इम्प्लाइज क्यू जर दिलेला इम्प्लिकेशन असेल तर तुम्ही पहिले उलटही करा आणि मायनसही लावा
याला म्हणतात कॉन्ट्रा पॉझिटिव्हचा फॉर्म्युला. तर दिस इज कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट ऑफ पी इम्प्लाइज क्यू. शॉर्टकटमध्ये एवढ्या डेफिनेशन न लक्षात ठेवता हे छोटंसं चार्ट आपण लक्षात ठेवलं तर याच्यात सर्व फॉर्म्युलेज आहेत. फॉर्म्युलेज लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. हे इम्प्लिकेशन आहे पी इम्प्लाइज क्यू, तर याचा कॉन्व्हर्स एवढा आहे. हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. उलटा केलं आता याचाच इन्व्हर्स एवढा आहे. दोन्हीकडे मायनस लावा तर इन्व्हर्स तयार होते. ठीक आहे. आणि या दोघांना मिक्स करतो तर पहिले उलटही करा आणि मायनसही लावा तर हे बनते कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. तर याचाच कॉन्ट्रा पॉझिटिव्ह एवढा. चला या 3 वर आपण प्रॉब्लेम लिहून टाकू. राईट द कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्ह ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. हे काही इम्प्लिकेशन दिले आहे. इम्प्लिकेशनचेच कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रा पॉझिटिव्ह करता येते, दुसऱ्या स्टेटमेंटचे करू नये. तर हे एक इम्प्लिकेशन आहे. ऐका. इफ यू गो टू द हिमालयाज देन यू विल गेट पीस ऑफ माइंड. इफ दे नाही तर एक काम करा, कालच्या सारखं या स्टेटमेंटला तुम्ही सिम्बॉलिकल रिप्रेझेंट करा सगळ्यात पहिले. तर मी काय करतो, या स्टेटमेंटला तोडून टाकतो, याला पी मानतो. कशाले? लेट पी स्टँड्स फॉर यू गो टू द हिमालयास. आणि एक आणखीन सेंटेन्स घेतो, ते पुढचं देनच्या, याला क्यू मानतो. मग हे सेंटेन्स कंप्लीट बनते. क्यू मानून घेतो. यू विल गेट पीस ऑफ माइंड. हे पुढचं वाक्य. हे बघा, इफ या भागाने पी मानला, पाहून घ्या. देनच्या नंतरचा जो सेंटेन्स आहे यू विल गेट पीस ऑफ माइंड, याने मी क्यू मानलं. तर टोटल सेंटेन्स आपलं असं बनते, इफ पी देन क्यू. इफ पी देन क्यू हे वाला सेंटेन्स असं बनते. आणि याचा सिम्बॉल मी दररोज सांगून राहिलो, इट इज पी इम्प्लाइज क्यू इफ देनचं सिम्बॉल. मग टोटल सेंटेन्सचा सिम्बॉल काय झाला आपला? देअरफॉर गिवन स्टेटमेंट बिकम्स इज पी इम्प्लाइज क्यू. आताच तुम्हाला 3 फॉर्म्युले सांगितले, कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रा पॉझिटिव्हचे. बस ते फॉर्म्युले लिहायचे आणि त्यांचं आपण एक्सपान्शन करू. तर पहिला फॉर्म्युला आहे कॉन्व्हर्सचा, क्यू इम्प्लाइज पी. पहिला फॉर्म्युला. आणि याचा एक्सपान्शन करायचं. हे इम्प्लाइज आहे. इम्प्लाइजमध्ये इफ देन असतो. मी इथंच थोडक्यात करतो पहिले आणि मग लिहून दाखवतो. इम्प्लाइज म्हणजे इफ देन. पहिला तिथंच राहू द्या, पी तिथं राहू द्या सेकंड. सो दिस इज द टोटल सेंटेन्स और वर्बल सेंटेन्स ऑफ दिस स्टेटमेंट. देअरफॉर आय विल रीराइट इफ. आता तुम्ही क्यू लिहा. इफ क्यू पहिले लिहा. You will get peace of mind. You will get peace of mind. आता देख लिया, वक्ती लिया. You go to the Himalayas. You go to the Himalayas. Second to inverse. इन्व्हर्सचा फॉर्म्युला लक्षात ठेवा, मायनस पी इम्प्लाइज मायनस क्यू. आता याचं एक्सपान्शन करू. एक्सपांड इम्प्लाइज सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर एक्सपान्शनमध्ये इफ देन तर राहीलच याचा. तर पहिला अक्षर मायनस पी इथं राहू द्या, दुसरा वाला मायनस क्यू इथं राहू द्या. नाव एक्सपांडेड. परंतु थोडक्यात रफमध्ये ऐका, जर पी सेंटेन्स एवढं असलं तर याचा मायनस पी बनवताना एवढं बनवा, यू डू नॉट गो टू द हिमालयास किंवा यू विल नॉट गो टू नॉट लावा. ठीक आहे. क्यू इज दिस सेंटेन्स, यू विल गेट पीस ऑफ माइंड. तर याचा निगेटिव्ह सेंटेन्स काय बनणार? मायनस क्यू, यू विल नॉट गेट पीस ऑफ माइंड. तर हे सेंटेन्स तुम्हाला इथं लिहायचे आहे. ओके.
तर हे इम्प्लाईजचं मी सांगितलं इफ देन, आणि हे पहिलं हे दुसरं आपापल्या जागेवर मी स्टार्ट करतो. सेंटेन्समध्ये लिहायचं आहे इफ मायनस पी, याचा मायनस पी वाला सेंटेन्स लिहा. यू डू नॉट लावलं मी, मायनस म्हणजे नॉट गो टू द हिमालयास, गो टू द हिमालयास. देनच्या नंतर मायनस क्यू लावायचा आहे, तर मी देन लिहितो. देन मायनस क्यू किती, यू विल नॉट गेट पीस ऑफ माइंड, यू विल नॉट गेट पीस ऑफ माइंड. मग झालं हे सेंटेन्स, वाचायला मस्त आहे. इफ यू डू नॉट गो टू द हिमालयास देन यू विल नॉट गेट पीस ऑफ माइंड. आणि तिसरं प्रकार आहे कॉन्ट्रापॉझिटिव्ह. याचा फॉर्म्युला आहे मायनस क्यू इम्प्लाइज मायनस पी. पण याचा एक्सपान्शन पहिले आधी रफमध्ये मी सांगतो त्या पद्धतीने करू. तर याचा एक्सपान्शन इफ तर लिहाच लागेल, इम्प्लाइज असल्यामुळे मायनस क्यू आधी लिहा, मायनस पी नंतर लिहा. दॅट्स ऑल, दिस इज एक्सपान्शन. काल हे सगळे एक्सपान्शन असे बघितले आहे. आता मी एक्सपांड करतो वर्बल सेंटेन्स. इफ मायनस क्यूचं सेंटेन्स पहिले लिहा. मायनस क्यू किती होईल, मायनस क्यू, हे तर क्यू आहे, मायनस क्यू किती होईल, यू विल नॉट गेट पीस ऑफ माइंड, यू विल नॉट गेट पीस ऑफ माइंड, पीस ऑफ माइंड. आता हे मायनस क्यू झाला. देन, आता देन लिहितो. आता मायनस पी लिहा, मायनस पी. यू डू नॉट गो, यू विल नॉट गेट, यू विल नॉट go to the Himalayas. थोडंफार आपलं ग्रामर कमी जास्त होऊ शकते. तर दिस सेंटेन्स इज कॉल्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. अर्थ काय लागते काय नाही दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. आपल्या फॉर्म्युल्याच्या आधारावर त्याचा एक्सपान्शन करायचं. लेट अस टेक सेकंड एक्झाम्पल. इफ एक्स इज अ रॅशनल देन एक्स इज अ रिअल. तुम्ही इफ देनचं सर्वात पहिले तुम्ही तुमचा छोटासा सिम्बॉल बनवून घ्या. या स्टेटमेंटला मी पी मानतो आणि या स्टेटमेंटला क्यू मानतो. तर स्टेटमेंट इफ देनचा सिम्बॉल आहे इम्प्लाइज, इफ देनचा सिम्बॉल आहे इम्प्लाइज. तर हे आहे पी, हे आहे क्यू. टोटल सेंटेन्स इज पी इम्प्लाइज क्यू. पहिले मी एवढं लिहून घेतो. लेट T stands for, याला P मानलं होतं. X is rational. सेकंड, या जागेला Q मानलं होतं. X is real. टोटल सेंटेन्स सांगितलं आहे तर मी टोटल सिम्बॉलिकल फॉर्म लिहितो. टोटल स्टेटमेंट इज P implies Q. हे P आहे, हे Q आहे असं. तर हे झालं आपलं स्टेटमेंटच्या बाबतीत सिम्बॉल लिहिणे. आता एक एक सेंटेन्स मी त्यांचे फॉर्म्युले लिहून एक्सपांड करतो. कॉन्व्हर्सचं पहिले फॉर्म्युला लिहून घ्या, पी इम्प्लाइज क्यू. याचा एक्सपान्शन इथंच लिहून घ्या आणि मग आपण पूर्ण डिटेल लिहू. इफ दे पहिले लिहून घेऊ, ठीक आहे. याचं मग क्यू अक्षर पहिले लिहा, पी नंतर. दिस इज द एक्सपान्शन ऑफ दिस सिम्बॉलिकल फॉर्म. तर मी सुरुवात करतो इफ. आता क्यू वाला सेंटेन्स पहिले लिहा, एक्स इज रिअल. मग लिहा देन. आता पी वाला सेंटेन्स लिहा, पी वाला म्हणजे हे वाला, एक्स इज रॅशनल. झालं आठवलं. सेकंड, इनवर्स. तुम्ही तुमचे फॉर्म्युले लक्षात ठेवा. मायनस पी इम्प्लाइज मायनस क्यू. याचा एक्सपान्शन करतो मी. इफ मायनस पी देन मायनस क्यू. इफ देन तर लावा लागेल ना. याचा मायनस इम्प्लाइजचा इफ देन. हे पहिलं अक्षर आपल्या जागेवर, दुसरं अक्षर आपल्या जागेवर. दिस इज एक्सपान्शन. तर याला मी इथं लिहितो ई. आता मायनस पीचं सेंटेन्स तुम्ही मनात तयार करा. एक्स इज अ रॅशनल, हे पी होय,
तर याचा निगेटिव्ह सेंटेन्स बनते एक्स इज नॉट रॅशनल आणि क्यूचा निगेटिव्ह सेंटेन्स बनते एक्स इज नॉट रिअल. तर मी आपापल्या जागेवर लिहितो. बोला मायनस पी म्हणजे काय? एक्स इज नॉट रॅशनल. ठीक आहे. आणि देन आता मायनस क्यू वाला सेंटेन्स लिहा. मायनस क्यू एक्स इज नॉट रिअल. एक्स इज नॉट रिअल. तिसरा सेंटेन्स आहे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह याचा पहिले फॉर्म्युला पाठ करून घ्या. मायनस क्यू इम्प्लाइज मायनस पी. याचा रफ मध्ये एक्सपान्शन करायचं आपण. इम्प्लाय म्हणजे ते तर ठरलंच आहे. हे पहिला वाला जो स्टेटमेंट आहे इथं लिहायचं, दुसरा वाला स्टेटमेंट इथं लिहायचं, झालं. नाउ एक्सपांड युअर स्टेटमेंट. राईट युअर स्टेटमेंट. इफ आता मायनस क्यू पहिले लिहा. एक्स इज नॉट रिअल. एक्स इज नॉट रिअल. समजले? देन लिहितो. देन आता मायनस पी चा सेंटेन्स लिहा. मायनस पी चा सेंटेन्स म्हणजे किती? एक्स इज नॉट रॅशनल. एक्स इज नॉट रॅशनल. अँड दिस इज कॉन्ट्रा पॉझिटिव्ह स्टेटमेंट ऑफ दिस. तर हे जे दिलेलं सेंटेन्स आहे याचा हे कॉन्व्हर्स आहे, हे इनव्हर्स आहे आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह आहे. बस एवढाच प्रश्न आहे. एक प्रॉब्लेम आणखीन घेतो. सर्वात पहिले जेव्हा टाइप्स ऑफ स्टेटमेंट शिकवले तुम्हाला, हे स्टेटमेंट नाही, टाइप्स ऑफ स्टेटमेंट, त्याच्यात इम्प्लिकेशनचे प्रकार शिकवले आहेत. तिथं म्हणताना असं म्हटलं होतं डिफरंट फॉर्म्स ऑफ इम्प्लिकेशन. कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इम्प्लिकेशनच होते. तर राईट डाऊन द डिफरंट फॉर्म्स ऑफ द कंडिशनल स्टेटमेंट असा प्रश्न आहे. राईट डाऊन द डिफरंट फॉर्म्स ऑफ द गिवन कंडिशनल स्टेटमेंट. इफ देन म्हणजे इम्प्लिकेशन आहे किंवा कंडिशनल स्टेटमेंट सुद्धा म्हणतात. तर याचे डिफरंट फॉर्म लिहा. म्हणजे अर्थ न बदलता विदाउट चेंजिंग द मिनिंग रीराईट दिस सेंटेन्स इन डिफरंट फॉर्म. तुम्हाला इंग्लिश ग्रामरचा वापर नाही करायचा इथं. आपला ग्रामर असा आहे, पहिले त्या दिवशी मी लिहून दिला आहे, मी थोडक्यात लिहून लिहितो. सो हे तुमचं पी इम्प्लाइज क्यू आहे. ओके. याचे डिफरंट फॉर्म अशा पद्धतीनं आहे. एक मेन फॉर्म आहे इफ पी देन क्यू. दूसरा फॉर्म लिहून दिला आहे, सर्व चार्ट आहे पूरा. इट इज पी ओनली इफ क्यू. तीसरा क्यू इफ पी. चौथा पी इज सफिशियंट फॉर क्यू. पांचवा क्यू इज नेसेसरी फॉर पी. तर हे वरचं पहिला वाला जो मेन फॉर्म आहे. तर विदाउट चेंजिंग द मिनिंग या सेंटेन्सला आपण या खालील 4 प्रकारानं लिहू शकतो. तर हेच प्रकार आपल्याला डिफरंट फॉर्म म्हणून विचारले गेले आहे. तर तुम्ही लिहू शकता. एक प्रश्न मी करतो, पहा. पहिला डिफरंट फॉर्म सोल्युशन. डिफरंट फॉर्म्स. याचाच पण पहिले याच्या आधी मी थोडंसं हे लिहून देतो. आपला गिवन स्टेटमेंटमध्ये पी कोण क्यू कोण, याने परत पी मानतो, याने क्यू मानतो, काऊन की इफ देन इज कनेक्टिव्ह. इफ देन म्हणजे इम्प्लाइज. मी काय करतो, लेट पी स्टँड्स फॉर एक्स इज रॅशनल. या सेंटेन्सला पी मान, या सेंटेन्सला क्यू मान. एक्स इज रिअल. परत आताच घेतला आहे तसंच आहे. आणि टोटल सेंटेन्स बनते इफ पी देन क्यू. म्हणजे तिथे इम्प्लाइज लागला. इफ देनचा इम्प्लाइज. देअरफॉर गिवन स्टेटमेंट म्हणजे हे वाला गिवन स्टेटमेंटचा सिम्बॉल काय बनते, गिवन स्टेटमेंटचा सिम्बॉल बनते पी इम्प्लाइज क्यू. हे थोडक्यात रिव्हिजन केली आहे. हे आपले फॉर्म्युले आहे ग्रामरचे. या सेंटेन्सला रीराईट करायचं असेल तर तुम्ही या 4 प्रकारानं करू शकता. मी इथं एक एक लिहत जाईल. सध्या 4 प्रकारची प्रॅक्टिस करतो.
पहिला प्रकार आहे डिफरंट फॉर्म्स. डिफरंट फॉर्म्स ऑफ दिस. पहिला प्रकार आहे P ओनली इफ Q. हे फॉर्म्युले आहेत छोटे छोटे. तो P च्या जागी P चा सेंटेन्स लिहितो X इज रॅशनल ओनली इफ Q च्या जागी Q चा सेंटेन्स लिहा X इज रियल. हे वाला सेंटेन्स ठीक आहे. बस झाला सेंटेन्स. म्हणजे हे जे दिलेला स्टेटमेंट होता याचा विदाउट चेंजिंग द मीनिंग आपण अशा प्रकारे इंटरप्रिट केला. आणखी दुसरा प्रकार Q इफ P. हे उलट जरी लिहिलं आहे पण अर्थ बरोबर आहे, याचे बरोबरीच आहे. ठीक आहे. आता या सेंटेन्स मध्ये Q पहिले लिहायचा आहे. X इज रियल इफ च्या जागी आता P लिहा. P म्हणजे कोण? X इज रॅशनल. X इज रॅशनल झाला आता. तर या सेंटेन्सचा अर्थ न बदलता आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. तिसरा X इज P इज सफिशियंट. हे आपले मॅथमॅटिकल टर्म्स आहे. सफिशियंट फॉर Q. तर हे फॉर्म्युला काय? या सेंटेन्सचा फॉर्म्युला आहे P इम्प्लाइज Q चा. ठीक आहे. तर पहिले P लिहा. P म्हणजे कोण? X इज रॅशनल. X इज रॅशनल. आता हे जसं म्हणते तसं लिहा. इज सफिशियंट फॉर. इज सफिशियंट फॉर. आता Q लिहा. X इज रियल. X इज रियल. बरं. आणखीन एक प्रकार लिहून दिला आहे. हे सर्व सेंटेन्सेस याच्या मिनिंगला मॅच करते. नाव Q इज नेसेसरी फॉर P. हे त्याचाच फॉर्म्युला आहे. हे दोन उलट लिहिले आहे पण असं मानून चाला माणूस एकच होय. माणूस कोण होय? P इम्प्लाइज Q हे वाला. मग कधी तो सरळ उभा राहते, कधी डोका खाली पाय वर शीर्षासन सारखं उभं राहते. अशा पद्धतीचे हे सेंटेन्सेस आहेत. पण माणूस तोच आहे. इथं Q वाला सेंटेन्स पहिले लिहायला लागेल तुम्हाला. X इज रियल. मग हे शब्द लिहा. इज नेसेसरी फॉर. इज नेसेसरी फॉर. आता P वाला सेंटेन्स लिहा. X इज रियल. X इज रॅशनल. X is rational. Let us take one more example. हे implication दिला आहे तर याचा आपल्याला डिफरंट फॉर्म्स लिहायचे आहे. डिफरंट फॉर्मचे हे 4 फॉर्म्युले लक्षात ठेवा. मेन फॉर्म तुम्हाला समजा दिला आहे. यापैकी कोणताही दिला आहे तर दुसरे वाले फॉर्म लिहायचे. त्याला सोडून या सेंटेन्सला मी P मानतो. इफ देन तर कनेक्शन आहे आणि या वाक्याला मी Q मानतो. तर आपला टोटल सेंटेन्स असं बनणार आहे. इफ P देन Q. याला P मानून घेतो. P. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट अँड Q ला असं माना. हे लिहिलं आहे देअर एरियाज आर इक्वल. देअर areas are equal. काय म्हटलं? याला P मानलं, या भागाला Q मानलं. देन म्हणजे इफ देनचं कनेक्शन आहे, कनेक्टिव्ह आहे. सो इट इज इम्प्लाइज. टोटल सेंटेन्स इज P इम्प्लाइज Q. हे आहे टोटल स्टेट गिवन स्टेटमेंट. आता तुम्हाला या सेंटेन्सला विदाउट चेंजिंग द मीनिंग रिराईट करायचं आहे. तर हे आपल्याजवळ 4 फॉर्म्युले आहेत. तर या फॉर्म्युल्यामध्ये काय काय करायचं आहे तुम्ही ऐकून घ्या. 1-2 मी लिहितो, बाकीचे तुम्ही कंप्लीट करता. P च्या जागेवर P चा सेंटेन्स लिहा. टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. लिहिलं. ओनली शब्द टाकायचा. दिस इज अवर फॉर्म्युला. हे फॉर्म्युला पाठ करून ठेवा लागेल. फक्त तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची आहे.
पीच्या जागी पीची व्हॅल्यू पुट करा अँड मग हे कनेक्टिव्ह आहे आपल्यासाठी ओनली इफ. आता क्यू लिहा, देअर एरियाज आर इक्वल. देअर एरियाज आर इक्वल. आता फक्त ऐका आणि मग तुम्हाला कंप्लीट करायचं आहे. तर हे 4 फॉर्म्युले लिहिलेच आहे, फक्त फिलअप द ब्लँक व्हॅल्यू पुट करायची आहे. कोणती व्हॅल्यू? क्यूची आणि पीची आणि क्यूची. तर पहिले क्यू पुट करता. देअर एरियाज आर इक्वल असं लिहा. सेंटेन्समध्ये काही नाही होत, थोडंफार ग्रामर इकडे तिकडे झालं चालते आपल्याला हे फॉर्म्युला आपल्यासाठी हे फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. तर क्यू लिहा, देअर एरियाज आर इक्वल इफ. मग पीच्या जागेवर पीची व्हॅल्यू पुट करा असं, देअर एरियाज आर इक्वल. मग मधात इफ यांनी लिहिलं आहे म्हणून आपण लिहितो, आपलं हे कनेक्टिव्ह आहे. पी लिहा, पी म्हणजे टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. कंप्लीट करायचं. तिसरं प्रकारचा सेंटेन्स आहे हे वाला, पी इज सफिशियंट फॉर क्यू. तुमचं काम एकच आहे, हे 4 फॉर्म्युले पाठ करणे. पीच्या जागी पी जो काही राहील हे वाला सेंटेन्स म्हणजे पी इथं पुट करा आणि क्यूच्या जागी क्यू वाला सेंटेन्स इथं पुट करा आणि लांब लचक बढिया सेंटेन्स याचं हे रिव्हिजन लिहून घ्या. इथंही तसंच आहे. तर क्यू पहिले लिहा लागेल तुम्हाला, देअर एरियाज आर इक्वल इज नेसेसरी फॉर. हे कनेक्टिव्ह आहे आपलं. मग पी लिहिजा, टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. यू कंप्लीट इट अँड डू सम मोर प्रॉब्लेम्स फ्रॉम एक्सरसाइजेस ऑल्सो. एवढ्याच प्रॉब्लेम केल्यानं तुमचं काम चालणार नाही. जेवढी एक्सरसाइज आहे त्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही अशा प्रकारचे प्रॉब्लेम शोधा आणि हे प्रॉब्लेम त्याच दिवशी कंप्लीट करायचं आणि नोट्स सोबत लिहत चाला.